नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणात पोलिसांनी भाजपचे माजी नेते विजय चौधरी यांना अटक केली आहे। त्यांच्यावर 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विजय चौधरी यांनी भाजपमधील काही नेत्यांना फोन केल्याचं आणि संभाषणामध्ये काही नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे आरोप आहेत। मात्र सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्सचे अधिकृत त्या क्लिप्स आहेत की त्यामध्ये छेडछाड करण्यात आली आहे याबाबत अधिकृत अशी स्पष्टता झालेली नाही आहे। व्हायरल क्लिप्समधील दाव्यांनुसार विजय चौधरी यांनी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, भागवत कराड यांच्यासह इतर काही नेत्यांशी संवाद साधला होता। या संभाषणामध्ये काही नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली। मात्र या सर्व ऑडिओ क्लिपची सत्यता तपासणं हे पोलिसांकडनं सुरू आहे। तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती राजकीय नेत्यांच्या कथित ऑडिओ क्लिप्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या क्लिप्स आणि त्यामध्ये अश्लील अशी शिवीगाळ देखील ऐकायला मिळत होती। भाजपचे माजी सरचिटणीस विजय चौधरी यांचा आवाज असल्याचा दावा केला जात होता। विजय चौधरी हे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातले आहेत। त्यांच्या नावाने व्हायरल झालेल्या काही ऑडिओ क्लिप्स गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि भागवत कराड यांच्यासोबतचे कथित संभाषण असल्याचं सांगितलं जात आहे। याशिवाय इतर पक्षातील काही नेत्यांसोबतच्या कथित संभाषणाच्या क्लिप्स देखील व्हायरल झालेल्या आहेत। या ऑडिओ क्लिप्समुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। या क्लिप्समध्ये नेमका आवाज कुणाचा आहे आणि त्यामध्ये करण्यात आलेले दावे खरे आहेत का आणि या संभाषणामधनं राजकीय नेत्यांबाबत नेमकी कोणती माहिती समोर येते, या सर्व प्रश्नांचा तपास आता पोलिसांकडनं केला जातोय। तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात नंदुरबार पोलिसांकडे 2 तक्रारी दाखल झाल्याची माहिती होती। त्यानंतर विजय चौधरी यांना अटक करण्यात आली। त्यांच्यावर व्हायरल ऑडिओ क्लिपमधील जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तसेच आक्षेपार्ह भाषा वापरून बदनामी केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे। व्हायरल ऑडिओ क्लिप्समधील दाव्यानुसार भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी आहे। तसेच जयकुमार रावल यांच्या सोबतच्या कथित संभाषणात आणि गिरीश महाजन यांच्यासोबतच्या कथित संभाषणात रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे। तर या ऑडिओ क्लिप्स अधिकृत आहेत की नाही याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही आहे आणि आता विजय चौधरी यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते देखील बघूयात। तर त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात यश गावित यांनी तक्रार दिल्याचं सांगितलं जात आहे। शरद गावित हे हिना गावित यांचे काका असल्याचेही या प्रकरणात नमूद करण्यात आलं आहे। याशिवाय मालती वाळवी या आदिवासी कार्यकर्त्यांनी विजय चौधरी यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणात विजय चौधरी यांच्यावर 2 महत्त्वाचे गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलं आहे। याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी देखील या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती आहे। पोलिसांकडनं पुढील काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय चौधरी हे धुळे जिल्ह्यातले असल्याने पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार करून त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केला आणि ते जिल्हाबाहेर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरी फरार असल्याची चर्चा होती। तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता। यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना विजय चौधरी धुळे शहरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला। त्यानंतर रात्रीच्या सुमारास नंदुरबार पोलिसांनी त्यांना धुळ्यातून ताब्यात घेतल्याची माहिती येते। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचं नाव समोर आलं ते म्हणजे विजय चौधरी यांचे PA यश टिपरे यांचं। यश टिपरे यालाही पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। विजय चौधरी यांनी असा दावा केल्याचं सांगितलं जात आहे की व्हायरल असलेल्या ऑडिओ क्लिप्स यश टिपरे यांनी बाहेर काढल्यात आणि त्यामधील आवाज आपला नसून AIच्या माध्यमातून तो तयार करण्यात आला असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं। हा दावा सत्य आहे की नाही याचा तपास पोलिसांकडनं केला जातोय। यश टिपरे यांनीच ऑडिओ क्लिप्स व्हायरल केल्या की कुणी केल्या हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे। या प्रकरणाबाबत काही माहिती आहे का आणि या प्रकरणात त्यांची भूमिका नेमकी काय, या सर्व बाबींचा तपास आता सुरू आहे। दरम्यान विजय चौधरी यांच्या नावाने आणखी काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावरती व्हायरल होतात। यामध्ये भाजप नेते अमरीश पटेल यांच्यासोबत कथित संभाषणाचा समावेश असल्याचं सांगितलं जातं। या ऑडिओ क्लिप्सबाबत गिरीश महाजन यांना विचारण्यात आलं असता त्यांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करण्याचं टाळलेलं आहे। तर जयकुमार रावल, अमरीश पटेल आणि भागवत कराड यांची संपूर्ण प्रकरणावर नेमकी भूमिका काय हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।
सध्या विजय चौधरी यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच यश टिपरे यांना देखील अटक करण्यात आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास आणि या तपासातनं नेमकं काय बाहेर येतं, व्हायरल ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत की बनावट, यातील आवाज कुणाचा, यामागे नेमकी भूमिका कुणाची हे स्पष्ट होणार. जळगाव, धुळे आणि नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्राच्या या प्रकरणाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.